Welcome students. Today we are going to start preparation of biodegradable polymers. काय पाहायचं आपल्याला? प्रिपरेशन ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. आता हे पाहण्या अगोदर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, बायोडिग्रेडेबल पॉलिमर आणि नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर हे सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे क्लासिफिकेशन पाहत असताना. आठवतंय का तुम्हाला? सांगा बरं, कोणत्या पॉलिमरला म्हणतो आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर? हा सांगा, त्याचे काही एक्झाम्पल सांगते ते तुम्हाला. तर माहिती तुम्हाला बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे काय पहा, मी डेफिनेशन सांगतो. काही असे पॉलिमर्स असतात, काही असे पॉलिमर एक्झाम्पल मी देतोय, एक्झाम्पल देतोय पहा. PHBV काय? PHBV, त्याचबरोबर डेक्स्ट्रॉन आणि त्याचबरोबर नायलॉन टू नायलॉन 6, नायलॉन टू नायलॉन 6 लक्षात घ्या, नायलॉन टू नायलॉन 6 हे पॉलिमर. The polymers which degrade on their own or by microorganisms present in the environment are called as biodegradable polymers. किती सोपे पहा, मी काय सांगतो, बायोडिग्रेडेबल. ह्या डिग्रेडेबलचा अर्थ काय? ज्या ज्या पॉलिमरचं डिकम्पोजिशन होतं. डिग्रेडेबल याचा एक शब्द टाकतो तुम्हाला मी माहिती लक्षात देण्यासाठी. डिकम्पोजिशन काय? तर डिकम्पोजिशन. ओके. आणि बायोडिकम्पोजिशन म्हणजे काय किंवा बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे काय? ज्या ज्या पॉलिमरचं त्यांच्या स्वतः थ्रू किंवा एन्व्हायरमेंट मध्ये असलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू त्यांचं डिकम्पोजिशन होतं, त्या पॉलिमरला बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणायचं असतं. त्याचे एक्झाम्पल कोणते आज आपल्याला प्रिपरेशन पाहिजे? PHBV असेल, डेक्स्ट्रॉन असेल किंवा नायलॉन टू नायलॉन 6 इथे लिहितो. नायलॉन टू कोणतं? नायलॉन टू नायलॉन 6. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे पॉलिमर आहेत हे बायोडिग्रेडेबल येतं. मग याचा अर्थ काय? हे जे पॉलिमर असतात बायोडिग्रेडेबल, त्यांचं स्वतःचं डिकम्पोजिशन होतं थ्रू मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणून त्यांना बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हटलं जातं. ते आपल्याला प्रिपरेशन पाहायचे. त्याचे एक्झाम्पल कोणते? PHBV. ओके, लॉंग फॉर्म देखील सांगतो त्याचा मी. PHBV आहे, नंतर डेक्स्ट्रॉन आहे, नायलॉन टू कॉमन नायलॉन 6 हे देखील आहे. आता दुसरा जो प्रकार आहे तो कोणता? दुसरा कोणता? तर तो आहे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. कोणते? नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे आपण पॉलिमरचे प्रिपरेशन पाहिलं होतं, मग ते PVC असेल, मग ते पॉलिथिन असेल, मग ते टेफ्लॉन असेल, मग ते बॅकेलाइट असेल, हे जे सर्व एक्झाम्पल होते हे न कुजणारे होते. यांचं डिकम्पोजिशन होत नव्हतं, म्हणून त्या पॉलिमरला नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हटलं जायचं. ओके. त्याचे एक्झाम्पल कोणते पहा. एक्झाम्पल मी सांगतो. टेफ्लॉन. कोणतं? टेफ्लॉन. त्याचबरोबर कुकरचं हँडल बार 100 वर्ष जरी झालं तरी ते जमिनीत कुजत नाही, त्याचं डिकम्पोजिशन होत नाही, म्हणून एक एक्झाम्पल टेफ्लॉन. दुसरं एक्झाम्पल घेतो मी बॅकेलाइट. कोणतं? बॅकेलाइट. तिसरं घेतो मी मेलॅमाइन. तिसरं कोणतं घेतो? मेलॅमाइन. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अवतीभोवती असे भरपूर असे एक्झाम्पल आहेत की ज्यांचं डिकम्पोजिशन होत नाही, ज्यांचं डिकम्पोजिशन होत नाही. म्हणून लक्षात ठेवा, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे काय? तर ज्या ज्या पॉलिमरचं डिग्रेडेशन होतं, ज्या ज्या पॉलिमरचं, मराठीत सांगतो, ज्या ज्या पॉलिमरचं विघटन होतं त्या पॉलिमरला बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणायचं असतं. त्याचे एक्झाम्पल PHBV, डेक्स्ट्रॉन आणि नायलॉन टू कॉमन नायलॉन 6 हे आहेत. आणि दुसरे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे ज्या ज्या पॉलिमरचं, म्हणजे कोणते पहा. एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं जर झालं तर टेफ्लॉन. टेफ्लॉन. ओके. नंतर बॅकेलाइट, नंतर मेलॅमाइन. आपल्या अवतीभोवती जवळपास मी म्हणेल आपण ज्या काही गोष्टी वापरतो त्यातल्या मॅक्झिमम गोष्टी ज्या आहेत, मॅक्झिमम जे पदार्थ आहेत ते पॉलिमर पासून तयार झालेले आहेत आणि ते पॉलिमर नॉन बायोडिग्रेडेबल. तुम्ही म्हणता सर एक्झाम्पल सांगा, तर हा मार्कर. मार्कर जर आपण जमिनीत टाकला आणि 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर जर पाहिला तर हा कुजत नाही, याचं डिकम्पोजिशन होत नाही. मग हा काय झाला? नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. त्याचबरोबर पहा, माहिती तुम्हाला मोबाईलचं कव्हर असतं, हे जे कव्हर आहे हे जर आपण जमिनीत टाकलं, पुरून जर ठेवलं तर याचं देखील मायक्रो ऑर्गॅनिझम काय करत नाहीत? याचं विघटन करत नाहीत. हे मोबाईलचं कव्हर आहे. ओके. तर मी असं म्हणेल की मोबाईलचं कव्हर जर आपण जमिनीत पुरून ठेवलं
तर याचं डिकम्पोजिशन होत नाही. मग हे पॉलिमर आहे का नाही, तर हे पण पॉलिमर, हे काय तर पॉलिमर. आणि मग ते पॉलिमर कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. द पॉलिमर्स विच कॅन नॉट डिग्रेड बाय देअर ओन ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज अ नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. हे एक एक्झाम्पल झालं, हे पाहता तुम्ही, हे एक एक्झाम्पल झालं मोबाईलचं कव्हर. त्याचबरोबर जे लहान लेकरांची खेळणी असते, टॉईज, ओके, ही जी टॉईज असते यांचं पण काय होत नाही, हे जर आपण पुरून ठेवलं जमिनीमध्ये किंवा असं अस्ताव्यस्त फेकलं तर याचं पण डिकम्पोजिशन होत नाही. आणि आपल्या दैनंदिन जीवनामधल्या मॅक्झिमम जे गोष्टी आहेत या पॉलिमर पासून तयार झालेल्या आहेत, नव्हे त्यांची आपल्याला आवश्यकताच आहे. आपण कॅरी बॅग वापरतो, ते पॉलिमर आहे, ते नॉन बायोडिग्रेडेबल आहे. लहान लेकराची खेळणी असतात, ते काय आहे तर नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. त्याचबरोबर लॅबोरेटरीमध्ये असे बॉक्स देखील वापरले जातात. हे पण कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, पॉलिमर नॉन बायोडिग्रेडेबल. ओके, यातलं हे जे बीकर आहे, बीकर कसं आहे, नॉन बायोडिग्रेडेबल. आणि म्हणून या पॉलिमरनं नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर काय होतात तर त्याच्यामुळे काय होतं पहा, आपल्याला माहिती आहे आपल्या अवतीभोवती खूप जास्त प्रमाणामध्ये, तुम्ही म्हणता सर कोणते सांगा, मी तुम्हाला सांगतो, तुमचा पावडरचा डबा, पॉन्ड्स पावडर डबा असेल किंवा कोणता, तो पॉलिमर आहे. त्याचबरोबर निहार तेलची बॉटल असेल किंवा पॅराशूटची बॉटल असेल, ते पॉलिमर आहे. ओके, त्याचबरोबर आज तुम्ही सॅनिटायझर वापरता, सॅनिटायझरची बॉटल पॉलिमर आहे. ओके, आपले कपडे, ठीक आहे, आता सुती कपडे असतील तर त्यांचं विघटन होतं, पण टेरिकॉट किंवा मी म्हणेल पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण जो रेनकोट वापरतो, रेनकोट हा पॉलिमर आहे, तो काय तर टेरिलिन आहे, ते डॅक्रॉन आहे, त्याचं डिकम्पोजिशन होत नाही. आणि म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पॉलिमरच्या गोष्टी भरपूर प्रमाणात आहेत. तुमचं कम्प्युटर असेल पॉलिमर, तुमच्या मोबाईलचं बॅक कव्हर असेल पॉलिमर आहे. ओके, खुर्ची तुम्ही बसता त्याच्यावरती पॉलिमर आहे, हा जो बोर्ड आहे तो पॉलिमर आहे. ओके, वायरिंग, घरामधली वायर जे असतं कव्हर, ते पॉलिमर. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉलिमर शिवाय आपण जगूच शकत नाही. आपल्या अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणात पॉलिमर्स आहेत, ज्यांचं डिकम्पोजिशन होत नाही, त्यांना नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणतो. आणि मी तुम्हाला असं सांगतो, त्याचे एक्झाम्पल कोणते, तर आतापर्यंत जे आपण पॉलिमर पाहिले होते, मग ते मी सांगतो, पीव्हीसी पाईपलाईन करण्यासाठी पीव्हीसी चा उपयोग करतो ना आपण, शेतामध्ये इरिगेशन साठी पीव्हीसी पाईपचा उपयोग करतो. ते जर कुजलं असतं तर प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन पाईपलाईन करावी लागली असते. म्हणून हे जे पीव्हीसी आहे 10 वर्षे, 20 वर्षे, 50 वर्ष कुजत नाही. मग एक्झाम्पल कशाचं तर नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. त्याचबरोबर टेलिफोनचे वायर असतील नॉन बायोडिग्रेडेबल. ओके, ठीक आहे. म्हणून टेफ्लॉन, बॅकेलाइट, मेलामाइन, पीव्हीसी, डॅक्रॉन हे सर्व नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे एक्झाम्पल आहेत. मग असं आपल्याला हे का पाहायचे, प्रिपरेशन ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर का पाहायचे, त्याचं कारण सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे तर मुंबई. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये महापूर येतो. त्याचं कारण असं असतं की मुंबईमध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि तिथं पॉलिमर वापरण्याचं प्रमाण देखील जास्त आहे. मग ते पॉलिथिन बॅग असतील, पाण्याच्या बॉटल्स असतील, ओके, किंवा आणखी वेगवेगळं साहित्य, कंटेनर असतील, तर वेगवेगळे कंटेनर, वेगवेगळ्या प्लास्टिकच्या बॉटल ह्या ज्या गटारी असतात त्या गटारीमध्ये अडकल्या जातात, जेणेकरून पाणी वाहत नाही. मुंबईत पाऊसही जास्त पडतो आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये जे प्लास्टिक पॉलिमर आहेत, म्हणजे जे प्लास्टिक आहेत, हे प्लास्टिक नाल्यामध्ये अडकतं आणि जेणेकरून पाणी तुंबलं जातं आणि म्हणून नालीमधून पाणी एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जात नाही. त्याचं कारण काय, आपण जर म्हटलं ही नाला आहे किंवा नाली आहे, ओके, आणि या नाल्यामध्ये जर प्लास्टिकच्या बॉटल असतील किंवा प्लास्टिकचे तुकडे असतील, हे जर अशा पद्धतीने अडकले तर पाणी एका साईड कडून दुसऱ्याकडे साईडला जात असताना ते कमी प्रमाणात जातं आणि म्हणून काय होतं तर बरंचसं पाणी हे ग्राउंड लेवलला येतं. आणि म्हणून मला म्हणायचे की मुंबई किंवा जे मेट्रो सिटी किंवा कोणत्याही सिटीमध्ये पॉलिमरचं प्रदूषण जास्त झाल्यामुळं ते नाल्यामध्ये किंवा रस्त्यावरती असतं आणि त्यातून काय होतं, ते नाल्या वगैरे तुंबल्या जातात आणि पाणी त्या गटारातून जात नाही, म्हणून ते वरी साचलं जातं. मला याच्यातून तुम्हाला एकच इंडिकेट करायचं आहे, एकच सांगायचं आहे की जे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर असतं, नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, ज्या पॉलिमरचं डिकम्पोजिशन होत नाही त्या प्रकारचं पॉलिमर जर शहरामध्ये म्हणा
किंवा शेतीमध्ये म्हणा जर ते जास्त प्रमाणात जर झालं तर ते पोल्युशन करतं. काय करतं ते? पोल्युशन करतं. शेतीमध्ये जर ते असेल तर ते शेतीची सुपीकता कमी करतं. शहरामध्ये जर त्याचं प्रमाण जास्त असेल तर ते नाल्यामध्ये जाऊन बसतं, नाल्यामध्ये पाण्याच्या थ्रू जाऊन बसतं आणि पाणी तुंबई देखील होण्यास मदत होते, म्हणजे ते आपल्याला त्रास होतो. म्हणून नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर आपण वापरत असल्या कारणानं त्यामुळं काय होतं, जमिनीची धूप म्हणजे जमिनीवरती पोल्युशन होतं, शेतीमध्ये ते कुजत नाही आणि त्याचबरोबर शहरामध्ये पण त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे समस्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून त्याच्यासाठी म्हणून सायंटिस्टने काय केलं तर बाबा आपल्याला पॉलिमर वापरल्याशिवाय जमणार नाही, पॉलिमर वापरावंच लागतं. आणि म्हणून त्याला पर्याय म्हणून जर आपण नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमरच्या ऐवजी बायोडिग्रेडेबल पॉलिमर जर वापरलं तर जे काही जगामध्ये, जे काही देशांमध्ये, जे काही राज्यामध्ये, जे काही शहरामध्ये, गावामध्ये आणि घरामध्ये होणारं पोल्युशन आपण थांबवू शकतो. म्हणून सायंटिस्टने काय केलं तर बायोडिग्रेडेबल पॉलिमर तयार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि म्हणून आज आपल्याला काही बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे एक्झाम्पल्स, मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहायचे आहेत. म्हणून सांगा कोणते पॉलिमर, विच पॉलिमर्स कॉज टू बी द पोल्युशन, सो मॅक्झिमम पोल्युशन कॉज टू बी द नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. आणि नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स कोणते असतात मग तर ते असतात टेफ्लॉन, ते असतं बॅकेलाइट, ते असतं मेलामाइन, ते असतं पीव्हीसी, ते असतं डॅक्रॉन. तुम्हाला सांग माहितीये तुमच्या घरी प्लास्टिकची बकेट असेल तर तुम्ही 10 वर्षे 20 वर्षे देखील ती वापरू शकता. त्याचं कारण काय, ती कुजत नाही. तुमच्याकडे घरामध्ये किंवा शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी पीव्हीसीचा पाईप असतो, तो कुजत नाही म्हणून त्याचा उपयोग पाणी वाहण्यासाठी केला जातो. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, पॉलिमर्सची आपल्याला आवश्यकता आहे. आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती खूप मोठ्या गोष्टी पॉलिमरच्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं मी इथं शिकायला उभा आहे, माझ्या मार्कर आहे, मार्कर हा काय तर पॉलिमर आहे, बोर्ड हा काय तर पॉलिमर. आणि मार्कर मध्ये टाकण्यासाठी लागणारे इंक ही बॉटल कशापासून तयार झाली, पॉलिमर पासून तयार झाली. ओके, पॉलिमर पासून तयार झाली. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे मेडिसिनची आवश्यकता आपल्याला आहे. आपल्या 3 प्रामुख्याने गोष्टी कोणत्या, अन्न वस्त्र निवारा, चौथी मेडिसिन. तर मेडिसिन जे आहे ते जे मेडिसिन असतं, औषध असतं, हे पण कशामध्ये आहे तर पॉलिथिनच्या बॉटलमध्ये आहे. कशामध्ये तर पॉलिथिनच्या बॉटलमध्ये पॉलिमर आहे. त्याचबरोबर औषध पिण्यासाठी ही जी कॅप असते, टोपण असतं, ओके कॅप म्हणतो आपण त्याला, तर ही पण पॉलिमरच आहे. पण एवढं सांगतो हे बायोडिग्रेडेबल आहे. हे कशापासून येतं, हे जमिनीमध्ये गेलं तर कुजतं, हे बायोडिग्रेडेबल आहे. पण बाकीचा जो भाग आहे हा मात्र नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. मग पहा ना तुम्हाला माहितीये प्रत्येक शहरामध्ये औषधाच्या बॉटल रस्त्यावरच असतात किंवा कचरा कुंडीत टाकल्या जातात. पण काही जण असतात ज्यांना स्वच्छता विषयी काही माहितच नसतं किंवा त्यांना मुद्दा म्हणून दुर्गंध करायचा असतो किंवा पोल्युशन करायचं असतं. घेतली औषधाची बॉटल फेकली रस्त्यावर, ओके, पिलं पाणी फेकलं रस्त्यावर, म्हणजे ती बॉटल जी असते फेकली ह्याच्यानुसार, किंवा प्लास्टिकचे ग्लास. म्हणून राज्य शासन, केंद्र सरकारने, राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, यांनी जे पॉलिमर्स असतात ज्यांचं डिग्रेडेशन होत नाही त्यांच्यावरती बंदी आणलेली आहे. आणि त्याला पर्याय म्हणून जे पॉलिमर डिग्रेड होतात त्यांचा वापर मात्र सुरू ठेवण्यात आलेला आहे. तर म्हणून पोल्युशन टाळण्यासाठी, जमिनीची धूप आणि शहराचं स्वच्छता राखण्यासाठी म्हणून कोणत्या पॉलिमरची आवश्यकता आहे तर प्रिपरेशन ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. आणि माझंही तुम्हाला तेच आव्हान आहे की बाबांनो, जे पॉलिमर्स डिकम्पोज होत नाहीत ते वापरू नका. आणि तुम्हाला माहिती भारतामध्ये देखील असं झालं किंवा महाराष्ट्रामध्ये झाले की ज्यांनी पॉलिमरची बॅग वापरली त्यांना दंड आहे. दंड कशामुळे, दंड केल्यामुळं जेणेकरून काय होतं तुम्ही ते वापरणार नाहीत. आणि मला तेवढी तुमच्याकडून अपेक्षा आहे किंवा विश्वास आहे तुमच्याकडून की तुम्ही आता पॉलिमर जे डिग्रेडेबल आहे ते वापरणार नाही किंवा कमी प्रमाणात वापरणार. आणि आपण बायोडिग्रेडेबल किंवा जे कापडाच्या पिशव्या असतात ज्यांचं डिकम्पोजिशन होतं ते आपण वापरू शकतो. तर कोणकोणतं बायोडिग्रेडेबल पॉलिमरचा आतापर्यंत आपण उपयोग करत होतो तर तुम्हाला म्हटलं मार्कर पेन नॉन बायोडिग्रेडेबल आहे, बॉटल आहे, पाणी पिण्याचे ज्या बॉटल असतात ज्यांच्यात पाणी असतं, पाणी बॉटल असतात, किंवा जे साहित्य असतं कॅरी बॅग मध्ये आपण आणतो, भाजीपाला असेल किंवा मॉलमधून काय असेल तर त्या कॅरी बॅग ह्या बायोडिग्रेडेबल नव्हत्या म्हणून त्यांच्यावरती बंदी आलेली आहे. आणि आता आपण पाहूया बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स.
सायंटिस्टनं नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमरच्या ऐवजी बायोडिग्रेडेबल पॉलिमर तयार करण्याला महत्व दिलं. त्यातले 3 पॉलिमर आज आपल्याला पाहायचे. तर ओके, सो प्लीज फोकस ऑन प्रिपरेशन ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. चला कोणकोणते तर मी ते एक्झाम्पल दिले तर पहा. बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे एक्झाम्पल PHBV, डेक्स्ट्रॉन आणि नायलॉन 2, नायलॉन 6 हे कसे तयार होतात मी त्यांच्याविषयी तुम्हाला सांगणार आहे. कसे तयार होतात त्यांच्याविषयी तुम्हाला मी सांगतोय. पहा, पहिलं पॉलिमर आपल्याला पाहायचं आहे. हा बाईक मूळ जमा आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट प्रिपरेशन ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. त्या अगोदर बायोडिग्रेडेबल पॉलिमरची डेफिनेशन माहिती आहे. द पॉलिमर्स which degrade म्हणजे काय तर डिकम्पोज म्हणजेच डिकम्पोज by their own or microbes. ओके, थोडक्यात कोणते असतात द पॉलिमर्स विच डिग्रेड म्हणजे डिकम्पोज by their own or microbes are called as a biodegradable polymers. पहिलं पॉलिमर आपण पाहूया ते कोणतं तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो PHBV. कोणतं आहे PHBV. हे सगळेच कॅपिटल आहे बरं का PHBV. ओके, त्याचा लॉंग फॉर्म हे सांगतो. त्याला काय म्हणायचं तर PHBV हे जे आहे याचा लॉंग फॉर्म जो आहे तो असा आहे पॉली बीटा हायड्रॉक्सी. पहा, पॉलीचं पी हे जे आलं त्याचा अर्थ पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिरेट हे त्याचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे, PHBV चा फुल फॉर्म काय पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिरेट हा त्याचा फुल फॉर्म आहे. मी असं म्हणतोय एक पहा पॉइंट. तर PHBV इज अ कोपॉलिमर ऑफ कशापासून तयार होतं PHBV इज अ कोपॉलिमर ऑफ इथं सांगतोय तर बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरिक ऍसिड आणि बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. PHBV is a copolymer of beta hydroxy. पहा इथं बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरिक ऍसिड हे कॉमन नेम आहे ब्युटिरिक ऍसिड अँड बीटा हायड्रॉक्सी नाव तुम्हाला नवीन येतं बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. विद्यार्थी मित्रांनो PHBV हा जो पॉलिमर आहे तो कशापासून तयार होतो बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरिक ऍसिड आणि बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड या प्रकारच्या मोनोमर पासून तो तयार होतो. ओके, यांचे IUPAC नेम काय हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी अगोदर मी रिएक्शन लिहितो. आता रिएक्शन लिहित असताना ते कसं लक्षात ठेवायचे पाहता तर मी असं म्हणतोय इथे पहा मी असं सांगतोय की आपण एक कंटेनर घेतला असं गृहीत धरा. काय घेतला आपण एक कंटेनर आणि या कंटेनर मध्ये आपल्याला घ्यायचे तर मोनोमर्स. कोणते मोनोमर्स घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो इन दिस कंटेनर वी हॅव टू टेक n number of beta hydroxy butyric acid and n number of beta hydroxy valeric acid. आपण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये पाहिलेलं आहे. ब्युटिरिक ऍसिड म्हणजे 4 कार्बन ऍटम असलेला कार्बोक्सिलिक ऍसिड आणि व्हॅलेरिक ऍसिड म्हणजे किती तर व्हॅलेरिक ऍसिड म्हणजे 5 कार्बन ऍटम असलेला कार्बोक्सिलिक ऍसिड. मी स्ट्रक्चर कसं काढतोय त्याकडे देखील नीट लक्षात घ्या कारण हे प्रिपरेशन तुमच्या लक्षात राहण्यासाठी याचे फॉर्म्युले तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ओके, पहा इथे तुम्ही इन दिस कंटेनर वी हॅव टू टेक कोणते घ्यायचे तर या कंटेनर मध्ये मी सांगतोय बीटा हायड्रॉक्सी शॉर्टकट लिहू का बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरिक ऍसिड प्लस बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड देखील घ्यायचे. ओके, n नंबर ऑफ बीटा हायड्रॉक्सी आणि n नंबर ऑफ बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. आता यांचा फॉर्म्युला कसा लिहायचा यांचा फॉर्म्युला लिहायचा पहा HO पाहायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके, किंवा तुमच्या माहितीसाठी आणखी थोडासा वेगळा काढतोय पहा C डबल बॉन्ड O पाहायचं C डबल बॉन्ड O OH. ओके,
सी डबल बॉन्ड ओ ओ एच. ओके, त्यानंतर इथं काढतोय मी CH2. काय काढलं मी? CH2. ओके, पुढं इथं काढतोय मी CH2. हा सी डबल बॉन्ड ओ ओ एच हा जो कार्बोक्सिल कार्बन ॲटम आहे, याच्या शेजारचा कार्बन हा अल्फा, याच्या शेजारचा कार्बन हा बीटा, याच्या शेजारचा कार्बन हा बीटा आहे. आणि बीटा कार्बनचा ठीक आहे, ब्युटेरिक ऍसिड म्हटलं की कोणता फॉर्म्युला असेल बरं? ब्युटेरिक ऍसिड म्हटलं की CH3 CH2 CH2 COOH. नीट लक्षात घ्या, मी काय सांगतो तर CH3 CH2 CH2 COOH म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी त्याला म्हणतो आपण N ब्युटेरिक ऍसिड. कोणतं? N ब्युटेरिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जो कार्बोक्सिल कार्बन आहे त्याच्या शेजारच्या कार्बनला अल्फा, त्याच्या शेजारच्या कार्बनला बीटा आणि त्याच्या शेजारच्या कार्बनला गॅमा असं म्हटलं जातं. हा ब्युटेरिक ऍसिड आहे. आपल्याला बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड लागणार आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, अल्फा कार्बन हा बीटा आणि हा गॅमा. बीटा कार्बन ऍटम वरचा हायड्रोजन ऍटम हा कोण रिप्लेस करतो? OH रिप्लेस करतो. आणि नवीन नाव तयार होतं ते कोणतं? तर बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड. काय तर बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड. तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहावा त्याच्यासाठी मी समजून सांगितलेलं आहे. CH3 CH2 CH2 COOH असतं तर त्याचं नाव होतं N ब्युटेरिक ऍसिड. आणि अल्फा कार्बोक्सिल कार्बनच्या शेजारचा कार्बन अल्फा, त्याच्या शेजारचा बीटा, त्याच्या शेजारचा गॅमा. बीटा कार्बनचा हायड्रोजन जर OH ने रिप्लेस केला तर त्याचं नाव असतं बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय COOH, नंतर हा अल्फा कार्बन, इथं CH आणि इथं खाली तुम्ही CH3 आणि इथं काय लिहायचे मला? तर इथं लिहायचे OH. ओके, हा कोणता कंपाऊंड आहे? थोडासा खालीवर स्ट्रक्चर झाल्यासारखं वाटतंय मला. का दिसतं तुम्हाला? ठीक आहे, काय हरकत नाही. थोडंसं वेगळं व्यवस्थित काढतो मी. हे पहा ना, ते स्ट्रक्चर काढतोय, फक्त व्यवस्थित काढतोय. N नंबर ऑफ OH CH, इथं CH3 CH2, तुमच्याही लक्षात येईल COOH. ओके, याचं नाव काय? हा कार्बोक्सिल कार्बन, हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन. ओके, याचं कॉमन नेम लिहितो मी बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड. कोणतं आहे? बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड. आणि याची रिएक्शन कोणासोबत करायची? तर बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड हे बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड सोबत रिएक्ट करायचे आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला, सर व्हॅलेरिक ऍसिड म्हणजे काय मला सांगा. तर सांगतोय पहा. हे पहा, CH3 CH2 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 COOH. विद्यार्थी मित्रांनो, CH3 CH2 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 COOH असं असेल तर याला सिंपली N व्हॅलेरिक ऍसिड असं म्हणतोय. काय म्हणतो आपण? N व्हॅलेरिक ऍसिड. आपल्याला कोणतं घ्यायचं सांगितलेलं आहे? बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. लक्षात घ्या. मग बीटा व्हॅलेरिक ऍसिडचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा? तर आयडियल किंवा कीटोन मध्ये कार्बोक्सिल कार्बन जो असेल किंवा कार्बोनिल, आयडियल आणि कीटोन मध्ये या कार्बनला कार्बोनिल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये याला कार्बोक्सिल कार्बन म्हणतो. कार्बोक्सिल कार्बनच्या शेजारचा कार्बन अल्फा, त्याच्या शेजारचा बीटा, त्याच्या शेजारचा गॅमा, त्याच्या शेजारचा डेल्टा असतो. हा गॅमा झाला, हा कोणता झाला? हा गॅमा. आणि हा कोणता झाला? तर डेल्टा. तर आपल्याला बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड पाहिजे, म्हणून बीटा कार्बनचा हायड्रोजन हा OH काढतो आणि त्याचा फॉर्म्युला असतो बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड. मग ते कसं लिहायचं? सर आम्हाला अवघड वाटतं ते. तर तुम्हाला अवघड वाटत नाही, मी सांगतो समजून. ओके, तर ते असं लिहायचं. इथं OH लिहायचं, इथं CH, इथं CH2, इथं C डबल बॉन्ड OH, इथं C डबल बॉन्ड OH. पहा, हा कोणता कार्बन? हा कार्बोक्सिल कार्बन. हा कोणता? अल्फा. हा कोणता? बीटा. हा बीटा. तुम्ही म्हणता गॅमा आणि डेल्टा कुठं? ते काढून आपण खाली CH2 आणि इथं CH3. याचं नाव काय? पहा, CH3. इथं पहा, CH3 CH2 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 COOH. इथं CH3 CH2 CH2 COOH. अल्फा बीटा. बीटा कार्बनचा हायड्रोजन ऍटम हा OH ने काढला, म्हणून याचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो? याचं नाव आहे, सांगते तुम्हाला, याच्या बीटा कार्बनला हा गॅमा कार्बन आहे आणि हा डेल्टा आहे. तर बीटा कार्बनचा H हा OH ने काढला, म्हणून याचं कॉमन नेम बीटा हायड्रॉक्सी काय व्हॅलेरिक ऍसिड हे आहे. बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड हे आहे. फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. When beta hydroxy butyric acid and beta hydroxy valeric acid is react together on polymerization gives
PHBV gives PHBV. मला वाटतं रिएक्शन इकडे बसणार नाही समोर आणि म्हणून मी तीच रिएक्शन खाली लिहितो. हा, तीच रिएक्शन कुठे लिहितो तर ती रिएक्शन लिहितो तर खाली. ओके, ऑन पॉलिमरायझेशन, ऑन पॉलिमरायझेशन, हे पहा, ऑन पॉलिमरायझेशन काय होतं पहा का, काय होतं पहा. हा बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड आणि हा बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड, हे त्याचे कोणते नाव झाले विद्यार्थी मित्रांनो, हे त्यांचे कॉमन नेम झाले. कोणते नेम झाले, कॉमन नेम. मग यांचा आययुपीएच नेम काय, तर आपल्याला अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड टॉपिक झालेला आहे. लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन सिलेक्ट करायचे असते, 1 2 3 आणि 4. ओके, ब्युटॅनोइक ऍसिड आणि हा 3 नंबरच्या कार्बनला OH आहे. याचं आययुपीएच नेम 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड आहे. 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड. आणि या कंपाऊंडचं आययुपीएच नेम काय, तर 1 2 3 4 आणि 5. तर या कंपाऊंडचं आययुपीएच नेम काय, तर पहा 1 2 3 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड. 3 हायड्रॉक्सी कोणतं, 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड. 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड. ओके, मी असं म्हणतोय, हे जे आपण कंटेनर घेतलेलं आहे, या कंटेनर मध्ये काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, इन दिस कंटेनर टेक large number of beta hydroxy butyric acid and beta hydroxy valeric acid. On heating it undergo polymerization and to form corresponding PHBV polymer. आता ही रिएक्शन कशी लक्षात ठेवायची, तर ही रिएक्शन लक्षात ठेवत असताना मी असं सांगणार आहे, आपण बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड आणि बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड लिहिल्यानंतर हा जो पहिला आहे आणि हा जो दुसरा आहे, यातलं कॉम्बिनेशन कसं करायचं, तर COOH यातला H आणि यातला OH काढायचा. H2 निघून जातं. काय निघून जातं, H2O निघून जातं. आणि त्याचबरोबर हे पहा, त्याचबरोबर हा जो COOH आहे, यातला H, यातला काय H आणि इकडचा OH निघून जातं आणि वॉटर तयार होतं. इथला OH इथे पहा, मला सांगायचं असं. आता ह्याच्या पुढे काय असणार आहे, ह्याच्या पुढे पुन्हा असे युनिट असणार आहे, त्याचा OH आणि ह्याचा काय EH निघून जाईल. ओके, काय निघून जाईल, त्याचा EH निघून जाईल इन द फॉर्म ऑफ H2O. आणि येणारं स्ट्रक्चर कसं लिहायचं, तर येणारं स्ट्रक्चर असं लिहायचं, हे पहा, एक मिनिट, यातलं स्ट्रक्चर लिहित असताना एक मिनिट, तर इथला OH ऐवजी इथल्या OH ऐवजी काय करायचं, तर फक्त H काढून घ्यायचा. इथला काय तर H, इकडचा OH. हा, इथे पहा, हे स्ट्रक्चर लिहित असताना बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड आणि बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड आहे. तर पहिलं लक्षात ठेवायचं, हा जो पहिला आहे 1 नंबरचा कार्बन, यातला H आणि यातला OH इन द फॉर्म ऑफ H2O निघून जातो. नंतर हा जो युनिट आहे, यातलं काय निघून जातं, यातला OH आणि इकडचा H निघून जातं. आणि तयार होणारं पॉलिमरचं स्ट्रक्चर लिहायचं, इथं शिल्लक O, इथं काय O, त्याच्यानंतर CH, त्याच्यानंतर CH, त्याच्या खाली काय पहा बरं, CH3, पुढं याच्या पुढं काय तर CH2, याच्या पुढं CH2, या पुढं C डबल बॉन्ड O, त्याच्या समोर काय दिसते तर O. हा O आणि हा कार्बन यांच्यात नवीन बॉन्ड. ओके, O आणि कार्बन म्हणजे CH, नंतर इथं त्याच्या खाली काय दिलंय, CH2 CH3. या CH च्या समोर, या CH च्या समोर काय तर CH2 आणि समोर C डबल बॉन्ड O आणि ही चेन पुढे काय तर टू बी कंटिन्यू. आणि त्याचबरोबर बाय प्रोडक्ट काय तर OH आणि H H2O, यातला H आणि इकडचा OH H2O प्लस लिहायचं n नंबर ऑफ H2O. आणि हे जे पॉलिमर तयार झालं, याला काय म्हणायचं, तर याला म्हणायचं PHBV. याला काय म्हणायचं, PHBV. का बरं PHBV, त्याचं कारण हे जे पॉलिमर तयार होणार आहे, हे कशापासून तयार होणार आहे, तर हे पॉलिमर तयार होतं कोणापासून, कोपॉलिमर ऑफ बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड आणि बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. PHBV पॉलिमरचा लॉंग फॉर्म काय, तर त्याचा लॉंग फॉर्म पॉली बीटा हायड्रॉक्सी. याचं नाव काय तर पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक. आता हे नाव असं कशामुळं, मला सांगा, हा जो PHBV पॉलिमर आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, तो होमो प्रकारचा आहे का को प्रकारचा आहे. होमो पॉलिमर म्हणजे एकाच प्रकारच्या मोनोमरनं तयार होणारे. आणि आपल्याला इथे सरळ दिसतं की हे जे PHBV पॉलिमर आहे, दिस PHBV पॉलिमर इज मेड अप ऑफ
बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड अँड बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड म्हणजे दोन वेगळे स्टार्टिंग मटेरियल आहेत. म्हणून हे कोणतं आहे तर कोपॉलिमर. कोपॉलिमर झालं को. नंतर बीटा हायड्रॉक्सी हे शब्द का आले? बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक त्याचं कारण विद्यार्थी मित्रांनो कार्बन किती तिथं 4 येतं ब्युटेरिक ऍसिड पासून तयार झालं हे आणि हे व्हॅलेरिक ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून हा जो आहे हे जे पॉलिमर आहे ब्युटेरिक ऍसिडचा ब्युटेरेट इथं प्रेझेंट आहे आणि व्हॅलेरिक ऍसिडचा व्हॅलेरेट इथं प्रेझेंट आहे. CH3 CH CH2 COO हा ब्युटेरेट, CH3 CH2 CH CH2 COO हा व्हॅलेरेट असतो आणि म्हणून या पॉलिमरचं नाव काय आहे तर या पॉलिमरचं नाव पॉलीहायड्रॉक्सी काय आहे? पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट हे आहे. इथं पण कोणता OH ग्रुप इन्व्हॉल्व झाला विद्यार्थी मित्रांनो? बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिडचा बीटा OH आणि इथं व्हॅलेरिक ऍसिडचा पण बीटा OH इन्व्हॉल्व झाला म्हणून PHBV चं नाव आहे ते कोणतं? पॉली बीटा हायड्रॉक्सी. पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट हे त्याचं नाव आहे. ओके. आणि याचे आययुपीएच नेम आपल्याला माहितच आहे. याचे आययुपीएच नेम आपल्याला माहितीच आहे. बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड म्हणजे कोणता? 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड. इथे लिहितो मी 3 हायड्रॉक्सी कोणतं? 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड. ब्युटॅनोइक ऍसिड हे त्याचा आययुपीएच नेम आहे. आणि इथं बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिडचा आययुपीएच नेम कोणतं? 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड. इथे लिहितो मी 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड. 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड. आलं लक्षात तुमच्या? मग आता काय काय लक्षात ठेवायचं PHBV च्या बाबतीमध्ये? आता हे कोणते पॉलिमर्स पाहतो आपण? दीज आर द बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. कोणते? बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. द पॉलिमर्स which can degrade by their own or by microorganism are called as biodegradable polymers. त्यातलं पहिलं पाहतोय आपण कोणतं? PHBV. कोणतं? PHBV. म्हणून PHBV हे काय आहे तर PHBV इज अ कोपॉलिमर. इज अ कोपॉलिमर. कोपॉलिमर म्हटलं त्याचं कारण इथं त्या जे काही पॉलिमर तयार होण्यासाठी लागणारे मोनोमर हे कसे तर वेगवेगळे आहेत. ओके. PHBV इज अ कोपॉलिमर ऑफ आणि कशापासून तयार होतं तर बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड म्हणजे हे आणि बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड म्हणजे हे. आणि तुम्हाला हेही सांगितलं की यांचं बीटा नाव का आलं ते. आणि बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड म्हणजेच त्याचं आययुपीएच नेम कोणतं? 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड. आणि बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड म्हणजेच त्याचा आययुपीएच नेम काय तर 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड. मला सांगा व्हॉट आर द मोनोमर्स ऑफ PHBV तर PHBV इज अ पॉलिमर which is made up of 2 different monomer. One is beta hydroxy butyric acid and another is beta hydroxy valeric acid. तर याचे स्टेटमेंट जर लिहायचे असेल तर आपण असं म्हणू शकतो when large number of beta hydroxy butyric acid and beta hydroxy valeric acid on polymerization gives PHBV polymer. कोणतं? PHBV पॉलिमर. आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे पॉलिमर आहे यामध्ये कोणती लिंकेज आहे? सो PHBV इज अ पॉलिमर विच कंटेन C डबल बॉन्ड OO म्हणजे कोणती लिंकेज बघा बरं? ईस्टर लिंकेज आहे. कोणती? ईस्टर. आता C डबल बॉन्ड OO इथेही C डबल बॉन्ड O पुढे काय असणार तर O असणार आहे. म्हणून PHBV इज अ पॉलीईस्टर टाइप ऑफ पॉलिमर. लक्षात ठेवा PHBV इज अ पॉलीईस्टर टाइप ऑफ पॉलिमर. पॉलीईस्टर पॉलिमर आहे. आणि पॉलीईस्टर का म्हणायचं? बिकॉज द पॉलिमर विच कंटेन लार्ज नंबर ऑफ ईस्टर लिंकेजेस आर कॉल्ड एज अ पॉलीईस्टर पॉलिमर्स. त्यांना काय म्हणतो आपण तर पॉलीईस्टर पॉलिमर असं म्हणतो. हे झालं पहिलं PHBV. याविषयी लक्षात ठेवायचं. विच आर द मोनोमर्स ऑफ PHBV? द मोनोमर्स ऑफ PHBV आर बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड अँड बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. किंवा आययुपीएच नेमच्या बाबतीत जर विचारलं तर 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड अँड 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड. अशा प्रकारे तुम्हाला ही रिएक्शन लक्षात ठेवायची आहे. लक्षात आलं? OH CH CH3 CH2 COOH हा बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड आहे आणि OH CH CH2 CH3 पुढे CH2 COOH या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचे. फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. तर या पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो. When large number of beta hydroxy butyric acid and beta hydroxy valeric acid on polymerization gives
PHBV as a polyester polymer and byproduct n number of H2O. आणि हे n म्हणजे काय असतं, हे n म्हणजे लार्ज नंबर ऑफ. ही चेन पुढेही कंटिन्यू असणार आहे आणि इकडे पण कंटिन्यू असणार आहे. या प्रकारे हे झालं पॉलिमर. हे पहा, इथं झालं बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड, पुढे बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड, याच्या पुढे बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड, त्याच्या पुढे बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. म्हणून या पद्धतीनं कॉम्बिनेशन होणार आहे. आणि ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनला कंडेन्सेशन रिएक्शन म्हटलं जातं. द रिएक्शन इन विच रिमूव्हल ऑफ सिंपल मॉलिक्युल्स लाईक वॉटर, मिथिल अल्कोहोल, अमोनिया आर कॉल्ड ॲज अ कंडेन्सेशन पॉलिमर. म्हणून मी असं म्हणतो PHBV पॉलिमर इज मेड अप ऑफ बाय कंडेन्सेशन रिएक्शन. कोणते रिएक्शन ना, तर PHBV हे कोणत्या रिएक्शन तयार होतं विद्यार्थी मित्रांनो, तर कंडेन्सेशन रिएक्शन तयार होतं. लक्षात ठेवा MCQ साठी बरं का. विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर इज मेड अप ऑफ कंडेन्सेशन रिएक्शन, तर त्यातलं उत्तर तुमचं काय असणार, तर PHBV हे असणार आहे. तर कोणत्या, विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर कंटेन पॉलिइस्टर लिंकेज, तर कृपया लक्षात ठेवा PHBV मध्ये C डबल बॉन्ड OO ही सातत्याने लिंकेज येणार आहे. पुढे पण काय असणार आहे तुम्हाला, C डबल बॉन्ड OO असणार आहे. म्हणून मी असं म्हणतो की PHBV इज अ पॉलिइस्टर पॉलिमर. म्हणून दुसरा पॉइंट कोणता, इट इज अ PHBV इज अ पॉलिइस्टर पॉलिमर. कोणता असणार, तर हे पॉलिइस्टर पॉलिमर असणार आहे. ह्या गोष्टी देखील लक्षात ठेवायच्या. हे लिहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुढचं पाहायचं ते म्हणजे कोणतं, ते पाहायचं आपल्याला डेक्स्ट्रॉन. कोणतं पाहायचं विद्यार्थी मित्रांनो, तर पुढचं पाहायचं आपल्याला डेक्स्ट्रॉन हे पॉलिमर पाहायचंय. आणि त्यासाठी ही रिएक्शन लिहून घ्या. ओके, त्यासाठी काय करायचं, रिएक्शन लिहून घ्यायची. सोप्या रिएक्शन्स आहेत. आणि लक्षात ठेवा कार्बोक्सिलिक कार्बनच्या शेजारचा कार्बन हा अल्फा असतो, त्याच्या शेजारचा बीटा, त्याच्या शेजारचा कोणता असतो, गॅमा असतो. ओके, इथं अल्फा नाही तर बीटा कार्बनवरती OH आहे म्हणून त्याचं नाव बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड. आणि इथं पण कार्बोक्सिल कार्बनच्या शेजारचा कार्बन अल्फा, त्याच्या शेजारचा कार्बन बीटा, त्याच्या शेजारचा गॅमा, त्याच्या शेजारचा डेल्टा. बीटा कार्बनवरती OH आहे म्हणून हा बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड आहे. तर कृपया ही रिएक्शन लिहून घ्या जेणेकरून आपल्याला पुढचा कोणता, डेक्स्ट्रॉन हा पॉलिमर तयार करायचा आहे. चला नेक्स्ट पॉलिमर पाहू आपण. तो कोणता, आता आपण पाहिला PHBV, दुसरा पाहूया डेक्स्ट्रॉन. कोणता पाहायचा आपल्याला पुढचा, आता पहा डेक्स्ट्रॉन पॉलिमर पाहू आपण. डेक्स्ट्रॉन. ओके, सेकंड इज हियर डेक्स्ट्रॉन. डेक्स्ट्रॉन पॉलिमर पाहायचंय. डेक्स्ट्रॉन पॉलिमर पाहत असताना कोणते मोनोमर लागतात ते खूप महत्वाचं असतं. तर चला मी सांगतोय की एक कंटेनर घ्यायचं आपल्याला. काय घ्यायचं आपल्याला, कंटेनर. आणि त्या कंटेनर मध्ये मोनोमर घ्यायचे. तर कोणते मोनोमर पहा, इन दिस कंटेनर टेक नंबर ऑफ लॅक्टिक ऍसिड. पहा विद्यार्थी मित्रांनो, काय घ्यायचं आपल्याला, लॅक्टिक ऍसिड घ्यायचे. तर कोणते, लॅक्टिक ऍसिड. n नंबर ऑफ लॅक्टिक ऍसिड आणि n नंबर ऑफ ग्लायकॉलिक ऍसिड. n नंबर ऑफ लॅक्टिक ऍसिड आणि n नंबर ऑफ ग्लायकॉलिक ऍसिड घ्यायचे आहेत. आता लॅक्टिक ऍसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, जो की आपण 10 नंबरच्या टॉपिक मध्ये पाहिला होता. आणि ग्लायकॉलिक ऍसिडचा देखील आपण अल्कोहोल या टॉपिक मध्ये पाहिला होता. तर चला मी सांगतोय ते कसं लिहायचं. तर लॅक्टिक ऍसिडचा फॉर्म्युला हा तुम्हाला माहिती आहे. पहा इथे तुम्ही CH3, ओके, COOH आणि इथं OH. हा लॅक्टिक ऍसिड विद्यार्थी मित्रांनो. कोणता, हा लॅक्टिक ऍसिड. आणि दुसरा ग्लायकोलिक ऍसिडचा फॉर्म्युला कोणता, ग्लायकोलिक ऍसिडचा फॉर्म्युला मिळतो तो असा CH2, ओके, COOH आणि एका साइडला OH. ओके, चला हा आहे ग्लायकोलिक ऍसिड. कोणता आहे, तर ग्लायकोलिक ऍसिड. फॉर्म्युला लक्षात ठेवा. डेक्स्ट्रॉन इज अ पॉलिमर ऑफ लॅक्टिक ऍसिड अँड ग्लायकोलिक ऍसिड. लार्ज नंबर ऑफ लॅक्टिक ऍसिड आणि लार्ज नंबर ऑफ ग्लायकोलिक ऍसिड जर आपण एकत्र केले आणि यांना जर आपण हीट केलं स्पेसिफिक टेम्परेचरला, तर लॅक्टिक ऍसिड आणि ग्लायकोलिक ऍसिड मधून तयार होणारा पॉलिमर हे कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो, डेक्स्ट्रॉन हे असतं. आणि म्हणून मी अगोदर शब्द लिहितो तो असा, डेक्स्ट्रॉन इज अ कोपॉलिमर. ओके, डेक्स्ट्रॉन इज अ कोपॉलिमर. ओके, चला मोनोमर्स ऑफ डेक्स्ट्रॉन आर. काय, तर मोनोमर्स ऑफ डेक्स्ट्रॉन आर कोणते पहा. तर मोनोमर्स ऑफ डेक्स्ट्रॉन आर एक कोणतं, लॅक्टिक ऍसिड. कोणते पहा, लॅक्टिक ऍसिड. अँड दुसरं कोणतं, ग्लायकोलिक ऍसिड. दुसरं कोणतं, तर
ग्लायकॉलिक ऍसिड. त्यांचे आययुपीएसी नेम काय तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर लिहित असताना रिएक्शन येत असताना या कंटेनर मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण लॅक्टिक ऍसिडचे n मोल घेतले, n नंबर ऑफ लॅक्टिक ऍसिड आणि n नंबर ऑफ ग्लायकोलिक ऍसिड. ते रिएक्शन रिप्रेझेंट करत असताना मी असं म्हणतोय ते फॉर्म्युला असा लिहायचा पहा HO. ओके, थोडस काय लिहितो OH नंतर CH इथं CH3 आणि इथं C डबल बॉन्ड OH. फक्त रिएक्शन आपल्याला लिहिता यावी याच्यासाठी मी फॉर्म्युला लिहिलाय. हे पहा CH3 CHOH COOH. तेच कसं लिहिले पहा मी पहा हे पहा COOH CH CH3 आणि OH. हा आहे लॅक्टिक ऍसिड. कोणता विद्यार्थी मित्रांनो हा आहे लॅक्टिक ऍसिड. when n number of lactic acid is react with n number of ग्लायकॉलिक ऍसिड. हे पण अशाच पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. हे पण आपल्याला अशाच पद्धतीने लिहायचं आहे. ओके, तर पहा इथे लिहितो मी OH. ओके, इथं हे OH त्यानंतर CH2 त्यानंतर CH2 समोर C डबल बॉन्ड OH C डबल बॉन्ड OH. ओके, लॅक्टिक ऍसिड आणि हे कोणतं आहे तर CH2OH COOH याला ग्लायकॉलिक ऍसिड म्हटलं जातं. कोणतं ऍसिड म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो ग्लायकॉलिक ऍसिड असं म्हटलं जातं. तर पॉलिमरायझेशन काय तर होईल पहा बरं. पॉलिमरायझेशन काय तर होईल तर सोपं आहे, लक्षात ठेवा. फक्त काय सांगतो मी तर पॉलिमरायझेशन होत असताना या COOH मधला हा जो आहे ना CH3 CHOH COOH यातला H यातला काय H आणि यातला OH. तर इथं निघून जाणार आहे हा OH आणि H इन द फॉर्म ऑफ H2 ही पण कंडेन्सेशन रिएक्शन आहे. थोडस डोक्यात लक्षात ठेवा. OH CH CH3 COOH असं लिहिलं, नंतर OH CH2 COOH असं लिहिलं, नंतर इकडचा OH इकडचा H इन द फॉर्म ऑफ H2 निघून जाणार आहे. आणि त्याचबरोबर इकडचा OH इकडचा OH किंवा इकडचा OH च्या ऐवजी मी असं म्हणतोय, चला इकडच्या OH च्या ऐवजी मी असं म्हणतोय इथला फक्त H इकडचा H आणि इकडचा OH निघून जाणार आहे. आणि मग हा पॉलिमर कसा लिहायचा तर पॉलिमर लिहिता असताना फक्त इथला काय काढायचा H काढायचा, अशी ब्रॅकेट करायची तर हे नंतर इकडचा H निघून गेला, याला मागचं युनिट जोडलेलं असणार आहे आणि याला पुढचं युनिट जोडलं असणार आहे. लिहित असताना इथं लिहायचं O, इथं O, नंतर पुढे काय शिल्लक राहिलं CH CH3 O, नंतर CH CH3 समोर सांगा काय राहिलं तर C डबल बॉन्ड OO. दिसतंय का तुम्हाला C डबल बॉन्ड OO. हे C डबल बॉन्ड OO आणि हा ऑक्सिजन आणि कार्बन यांच्यात लिंकेज तयार होते. हा ऑक्सिजन आणि हा कार्बन यांच्यात नवीन बॉन्ड जोडला जातो. ओके, ऑक्सिजनच्या नंतर काय आलं मग आता कार्बन आला, कार्बन हायड्रोजन म्हणजे CH2, नंतर पुन्हा C डबल बॉन्ड O. ओके, आणि ह्या कार्बनला पुढे काय असणार आहे तर दुसऱ्या असे रूटचा काय असणार तर ऑक्सिजन असणार आहे. ते लिहायची गरज आपल्याला नाही, अशी रेष वाढायची असं लिहायचं. आणि प्लस हा OH H2O इकडचा H इकडचा OH काय H2O म्हणून इथे लिहायचं प्लस NH2O. हे जे पॉलिमर आहे मग याचं नाव काय सो दिस पॉलिमर इज कॉल्ड ॲज अ डेक्स्ट्रॉन. याला काय म्हणतो आपण तर डेक्स्ट्रॉन हे त्याचं नाव आहे. ओके, कमर्शियली इट इज कॉल्ड ॲज अ डेक्स्ट्रॉन. मग डेक्स्ट्रॉन तयार होण्यासाठी कोणते मोनोमर लागले तर लॅक्टिक ऍसिड आणि ग्लायकॉलिक ऍसिड. आता यांचं आययुपीएसी नेम काय विद्यार्थी मित्रांनो तर हे कार्बोक्सिलिक ऍसिड आहेत. तर पहा 1 2 आणि 3 कार्बन असलेला कार्बोक्सिलिक ऍसिड प्रोपॅनोइक ऍसिड आणि 2 नंबरच्या कार्बनला OH जोडलाय म्हणून याचं नाव आहे 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनोइक ऍसिड. कोणते 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनोइक ऍसिड हे झालं. आणि मग याचं नाव काय COOH, 1 कार्बन आणि हा 2 कार्बन 2 नंबरला हायड्रॉक्सी आहे. तर याचा आययुपीएसी नेम 2 हायड्रॉक्सी इथॅनोइक ऍसिड. 2 हायड्रॉक्सी इथॅनोइक ऍसिड हे त्याचं आययुपीएसी नेम आहे, लक्षात ठेवा बरं का. ओके, मग हे झालं डेक्स्ट्रॉन. डेक्स्ट्रॉन इज अ पॉलिमर ऑफ. डेक्स्ट्रॉन कशापासून तयार होतं डेक्स्ट्रॉन इज अ पॉलिमर विच इज मेड अप ऑफ लॅक्टिक ऍसिड म्हणजेच 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनोइक ऍसिड अँड ग्लायकोलिक ऍसिड म्हणजेच 2 हायड्रॉक्सी इथॅनोइक ऍसिड. तर म्हणून मी असं म्हणतो की when large number of lactic acid
and glycolic acid on heating at high temperature it undergo polymerization to form dextran. ते काय तयार होतं तर डेक्स्ट्रॉन हे तयार होतं. n नंबर ऑफ लॅक्टिक ऍसिड आणि n नंबर ऑफ ग्लायकोलिक ऍसिड यांना जर आपण हिट केलं तर असे एकत्र येऊन मॉलिक्यूल यांच्यापासून लांबलचक साखळी पुढे कंटिन्यू आणि मागे कंटिन्यू तो तयार होणारा पॉलिमर असतं डेक्स्ट्रॉन असतं. कोणतं असतं विद्यार्थी मित्रांनो डेक्स्ट्रॉन. आता डेक्स्ट्रॉन या पॉलिमर मध्ये तुम्हाला कोणती लिंकेज दिसते तर डेक्स्ट्रॉन या पॉलिमर मध्ये देखील C डबल बॉन्ड OO आणि आपल्याला माहिती आहे C डबल बॉन्ड OO म्हणजे काय असतं बरं कोणता फंक्शनल ग्रुप असतो ईस्टर. कोणता असतो तर ईस्टर हा फंक्शनल ग्रुप असतो. आणि त्याचबरोबर इथं C डबल बॉन्ड O त्याच्या समोर काय येणार तर हा असं O येणार आहे म्हणून हे पॉलीईस्टर पॉलिमर आहे. काय तर हे पॉलीईस्टर पॉलिमर आहे. डेक्स्ट्रॉन इज अ पॉलीईस्टर पॉलिमर. लक्षात ठेवायचं डेक्स्ट्रॉन हे इट इज अ पॉलीईस्टर पॉलिमर. पॉलीईस्टर टाइप ऑफ पॉलिमर आहे. आणि त्याचबरोबर डेक्स्ट्रॉन इज मेड अप ऑफ कंडेन्सेशन रिएक्शन. इज मेड अप ऑफ कंडेन्सेशन रिएक्शन. कारण लॅक्टिक ऍसिड आणि ग्लायकोलिक ऍसिड मधून कोणते मॉलिक्युल्स बाहेर पडतात तर H2 मॉलिक्युल्स बाहेर पडतात. कोणते H2 मॉलिक्युल्स बाहेर पडतात. आणि म्हणून या प्रकारच्या पॉलिमरला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो तर कंडेन्सेशन पॉलिमर्स असं म्हणतो. कोणते कंडेन्सेशन पॉलिमर. ओके पॉलिएस्टर पॉलिमर झालं आणि हे झालं कंडेन्सेशन रिएक्शन तयार होतं. कंडेन्सेशन कोणती कंडेन्सेशन रिएक्शन पॉलिमर हे तयार होतं. ओके हे झालं डेक्स्ट्रॉन. तर इथं लॅक्टिक ऍसिड म्हणजे त्याचा नेम काय 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनोइक ऍसिड. इथे लिहितो 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनोइक ऍसिड. 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनोइक ऍसिड. आणि दुसरं ग्लायकोलिक ऍसिड म्हणजे कोणतं तर म्हणजे 2 हायड्रॉक्सी इथेनॉइक ऍसिड. 2 हायड्रॉक्सी इथेनॉइक ऍसिड. 2 हायड्रॉक्सी इथेनॉइक ऍसिड. ओके सो दिस इज अ सेकंड पॉलिमर कोणतं तर डेक्स्ट्रॉन. आणि डेक्स्ट्रॉन इज अ कोपॉलिमर. डेक्स्ट्रॉन का कोपॉलिमर आहे त्याचं कारण हे पॉलिमर तयार होत असताना किती प्रकारे 2 प्रकारचे वेगवेगळे सबस्टन्सेस रिएक्ट होतात. आणि आपण म्हटले की जे पॉलिमर 2 किंवा 2 पेक्षा जास्त मोनोमरने तयार होतं त्याला कोपॉलिमर म्हणत असतो. म्हणून डेक्स्ट्रॉन इज अ कोपॉलिमर. डेक्स्ट्रॉन इज अ कोपॉलिमर. इट इज अ हेटेरोपॉलिमर. नंतर मोनोमर्स ऑफ डेक्स्ट्रॉन. सो दिस इज अ डेक्स्ट्रॉन which is made up of monomers lactic acid and glycolic acid. म्हणून मोनोमर्स ऑफ डेक्स्ट्रॉन आर लॅक्टिक ऍसिड म्हणजेच 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनोइक ऍसिड and glycolic acid म्हणजेच 2 हायड्रॉक्सी इथेनॉइक ऍसिड. डेक्स्ट्रॉन जे पॉलिमर तयार आहे या डेक्स्ट्रॉन मध्ये लार्ज नंबर ऑफ ईस्टर लिंकेजेस असतात म्हणून डेक्स्ट्रॉन इज अ पॉलीईस्टर पॉलिमर. कोणतं पॉलीईस्टर पॉलिमर. आणि डेक्स्ट्रॉन जे तयार झालेलं आहे ते कोणत्या प्रकारचे रिएक्शन डेक्स्ट्रॉन इज मेड अप ऑफ कंडेन्सेशन रिएक्शन. हेन्स इट इज अ कंडेन्सेशन टाइप ऑफ पॉलिमर आल्सो. ओके आणि PHBV असेल किंवा डेक्स्ट्रॉन असेल यांचं डिग्रेडेशन होतं म्हणून त्यांना आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स असं म्हणत असतो. चला पुढचं पॉलिमर आपण पाहूया. ते कोणतं तर ते आहे नायलॉन 2 नायलॉन 6. ते कोणतं विद्यार्थी मित्रांनो नायलॉन 2 नायलॉन 6 हे पॉलिमर आहे. नायलॉन 2 नायलॉन 6. आता हे नायलॉन 2 नायलॉन 6 का नाव पडलं त्याचं कारण देखील मी रिएक्शन सांगितल्यानंतर सांगणार आहे. नायलॉन याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे नायलॉन हे जे नाव पॉलिमरला मिळालेलं आहे त्याचं कारण असं की न्यूयॉर्क आणि लंडन या शहरामध्ये हे पॉलिमर सगळ्यात अगोदर तयार करण्यात आले म्हणून यांचं नाव नायलॉन आहे. आणि इथं मात्र नायलॉन 2 नायलॉन 6 आले. तर मला सांगायचं एवढं आहे की नायलॉन 2 आणि नायलॉन 6 तयार करत असताना जे मोनोमर्स आहेत एका मोनोमर मध्ये 2 कार्बन ॲटम आहेत तो ग्लायसिन आहे आणि एका मोनोमर मध्ये 6 कार्बन ॲटम आहेत तो एप्सिलॉन कॅप्रोइक ऍसिड आहे. ओके तर चला मी लिहितो तर नायलॉन 2 नायलॉन 6 इज अ कोपॉलिमर. नायलॉन 2 नायलॉन 6 is a copolymer. काय लिहिलं पहिला मुद्दा मी इट इज अ कोपॉलिमर. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला 2 किंवा 2 पेक्षा जास्त मोनोमर लागतात. नंतर पुढचा येतो मोनोमर्स ऑफ नायलॉन 2 नायलॉन 6 आर. मोनोमर्स ऑफ नायलॉन 2 नायलॉन 6 आर कोणते आहेत पहा. आर मी लिहितो आर ते कोणते इथे लिहितो मी आधी अगोदर इथे लिहितो. ठीक आहे पहा ते कोणते तर मोनोमर्स ऑफ नायलॉन 2 आणि नायलॉन 6 आर इथे लिहितो. एक आहे तो असा
तो आहे NH2NH2CH2COOH. ओके, आठवते का? आठवलंच पाहिजे. बायोमॉलिक्युल्स मध्ये आपण ग्लायसिन म्हटलं होतं. ओके, NH2CH2COOH हा आहे ग्लायसिन. काय विद्यार्थी मित्रांनो? हा आहे ग्लायसिन. आणि दुसरा CH3CH2 4 टाइम COOH. आणि याच्या टर्मिनल कार्बनचा हायड्रोजन हा NH2 न काढला जातो. म्हणून जर मी CH3CH2 4 टाइम COOH लिहिलं असतं तर ते झालं असतं कॅप्रोइक ऍसिड. कोणतं? कॅप्रोइक ऍसिड. आणि त्याच्या अपसिलॉन कार्बनचा, अपसिलॉन आपल्याला माहिती ना, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा त्यानुसार. ओके, तर हा जो आहे अपसिलॉन, अपसिलॉन नंतर ओमेगा. ओके, तर हा जो आहे या कार्बनचा हायड्रोजन NH2 रिप्लेस केला, याला आपण म्हणतो अपसिलॉन ओमेगा कॅप्रोइक ऍसिड. कोणते? एक मिनिट, ओमेगा, एक मिनिट, ओमेगा कॅप्रोइक ऍसिड. एक मिनिट. मोनोमर्स ऑफ नायलॉन 2 नायलॉन 6 आर कोणते? तर एक पाहिला आपण ग्लायसिन आहे आणि दुसरा कोणता? COOH CH2 4 टाइम CH2NH2. ओके, तर हा आहे अपसिलॉन. कोणता आहे? तर अपसिलॉन अमायनो कॅप्रोइक ऍसिड हा आहे. अपसिलॉन अमायनो कॅप्रोइक ऍसिड हा दुसरा आहे. या ओके, चला पहा. मोनोमर्स ऑफ नायलॉन 2 नायलॉन 6 आर, एक कोणता? तर एक आहे ग्लायसिन. एक कोणता आहे? तर ग्लायसिन. अँड दुसरा कोणता आहे? तर तो आहे अपसिलॉन अमायनो कॅप्रोइक ऍसिड. अपसिलॉन अमाइन कॅप्रोइक ऍसिड हे आहे. तर आता ही रिएक्शन कशी लिहायची विद्यार्थी मित्रांनो? तर ही रिएक्शन पहा. ग्लायसिनचा फॉर्म्युला असा आहे. ठीक आहे, चला मी लिहिते. पहा इथं, पहा. ग्लायसिनचा फॉर्म्युला लिहित असताना तसा लिहायचा आपल्याला तो, तसा फॉर्म्युला लिहायचा आहे तो. तर पहा इथं तुम्ही C डबल बॉन्ड O OH इकडे येतो. C डबल बॉन्ड OH N. ओके, हे पाहायचं. हा COOH, त्याच्यानंतर CH2, नंतर NH2. COOH लिहिलं, नंतर त्याच्या समोर काय तर CH2 आहे, त्याच्यानंतर NH2 आहे, त्याच्यानंतर काय तर NH2 आहे. ओके, हे तुम्ही असे लिहू शकता. हा झाला. याचं नाव काय? COOH CH2NH2. याला आपण म्हणतो ग्लायसिन. याला काय म्हणतो आपण? तर ग्लायसिन असं म्हणतो. प्लस त्याच्यासोबत काय घ्यायचं आपल्याला? अपसिलॉन अमायनो कॅप्रोइक ऍसिड. मग त्याचा फॉर्म्युला कसा लिहायचा? मग त्याचा फॉर्म्युला देखील लिहित असताना HOC डबल बॉन्ड O म्हणजे COOH. हे C डबल बॉन्ड O वरती लिहा किंवा खाली लिहा, काही फरक पडत नाही. ओके, COOH च्या समोर काय लिहायचं? मग आता हे पाहिजे COOH CH2 4 टाइम किती? CH2 4 टाइम समोर पुढे काय लिहायचं मग सांगा. आणि ते पूर्ण फॉर्म मध्ये लिहू शकता किंवा शॉर्टकट मध्ये देखील तुम्ही ते लिहू शकता. CH2 आणि हे CH2 च्या ऐवजी तुम्ही हे CH2 4 टाइम च्या ऐवजी तुम्ही इथं काय करू शकता? इथं 5 टाइम देखील त्याला मॉडिफाय करू शकता. मग इथं हे हा जो फॉर्म्युला आहे तो फक्त वेगळ्या पद्धतीने तुम्ही COOH हे 4 आणि हे 5 म्हणून CH2 किती वेळेस लिहितो? 5 वेळेस लिहितो. आणि बाहेर काय लिहायचं? तर NH2. बाहेर काय? तर NH2. ओके, ग्लायसिन आहे आणि ह्याचं नाव काय बरं? COOH CH2 5 टाइम NH2. याचं नाव आहे अपसिलॉन. याचं नाव आहे अपसिलॉन अमायनो कॅप्रोइक ऍसिड. अपसिलॉन अमाइन कॅप्रोइक ऍसिड. हे n नंबर ऑफ ग्लायसिन घेतले, हे n नंबर ऑफ अल्फा अपसिलॉन अमायनो कॅप्रोइक ऍसिड घेतले. याचं IUPAC नेम काय? तर विद्यार्थी मित्रांनो, COOH हा फंक्शनल ग्रुप आहे, प्रिन्सिपल, आणि NH2 सेकंडरी आहे. दोन कार्बन डाय असलेलं कार्बोक्सिलिक ऍसिड कोणतं? इथॅनोइक ऍसिड असतं. कोणतं? इथॅनोइक ऍसिड. याचं नाव काय आहे? तर 2 अमायनो इथॅनोइक ऍसिड. याचा IUPAC नेम काय? तर 2 अमायनो इथॅनोइक ऍसिड आहे. 2 अमायनो इथॅनोइक ऍसिड हे IUPAC नेम. आणि याचा IUPAC नेम काय? सॉरी, 1 आणि 5 6 आणि 6 नंबरच्या कार्बनला NH2 जोडलेला आहे. मग याचं नाव आहे 6 अमायनो. सांगा, 6 कार्बन डाय असलेला कार्बोक्सिलिक ऍसिड कोणता? मिथॅनोइक ऍसिड, इथॅनोइक ऍसिड, प्रोपॅनोइक ऍसिड, ब्युटॅनोइक,
पेंटॅनोइक आणि हेक्झॅनोइक ऍसिड, म्हणून 6 अमायनो हेक्झॅनोइक ऍसिड आहे. हा कोणता तर 6 अमायनो हेक्झॅनोइक ऍसिड आहे. ओके, when n number of glycine and n number of amino caproic acid on polymerization शॉर्टकट मी शब्द देतो त्याचं कारण जागा मला पुरणार नाही त्यामुळे. ओके, ऑन पॉलिमरायझेशन. मग काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो, तर मी असं सांगतो याचा पॉलिमर तयार करत असताना आता पहा, हा ग्लायसिन आहे, हा एप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ऍसिड आहे, तर यातला हा H आणि हा OH इन द फॉर्म ऑफ H2O निघून जातात. H आणि OH इन द फॉर्म ऑफ H2O निघून जातात. आणि तसंच इकडचा H हा जो आहे हा H पुढच्या युनिटच्या OH सोबत निघून जातो. ओके, आणि त्याचबरोबर इकडचा जो OH आहे तो मागच्या युनिटच्या H सोबत निघून जातो. कोणासोबत? हा OH मागच्या H सोबत निघून जातो. आणि म्हणून काय लिहायचं तर लिहित असताना हे पॉलिमर आपण अशा पद्धतीने लिहिणार आहोत. पहा, रेश टू बी कंटिन्यू. ओके, नंतर त्याच्यासमोर काय लिहायचं? त्याच्यासमोर लिहायचं C, खाली लिहायचं डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, नंतर CH2 सांगा पुढं NH, खाली लिहायचं N आणि इथं NH, नंतर CN. ओके, म्हणजे हा N आणि कार्बन काय करायचं आपल्याला जोडायचं आहे. N आणि कार्बन. ओके, इथं लिहायचं कार्बन, इथं खाली लिहायचं C डबल बॉन्ड O, नंतर CH2 5 टाइम, पुढं CH2 5 टाइम, समोर N आणि इथं H, पुढं चेन आणि इथं N लिहायचं. इथं काय लिहायचं तर N लिहायचं. आणि OH आणि H H2O, इथला H इकडचा OH आपण असं थोड्या वेळासाठी गृहीत धरू. इकडचा OH निघून जाणार आहे मागच्या H सोबत, इकडचा H निघून जाणार आहे पुढच्या OH सोबत, म्हणून आपण इथं फक्त प्लस n नंबर ऑफ H2O लिहूया. आपल्याला n नंबर ऑफ H2O शी काही घेणं देणं नाही. हा जो पॉलिमर तयार झालाय या पॉलिमरचं नाव काय? तर हा जो पॉलिमर तयार झाला याचं नाव आहे नायलॉन 2 6. काय नाव याचं? नायलॉन 6 हे या पॉलिमरचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. काय तर नायलॉन 6 हे या पॉलिमरचं नाव आहे. आणि नायलॉन 6 हे कशापासून तयार झालं तर नायलॉन 6 इज अ पॉलिमर विच इज मेड अप ऑफ n नंबर ऑफ ग्लायसिन अँड n नंबर ऑफ एप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ऍसिड. ओके, सो म्हणजेच काय तर नायलॉन 6 इज मेड अप ऑफ 2 अमायनो इथेनोइक ऍसिड अँड 6 अमायनो हेक्झॅनोइक ऍसिड. आता याला नाव असं का आलं? नायलॉन 6 हे अगोदर पाहिलं होतं आपण. नायलॉन 6 कशामुळे होतं तर नायलॉन 6 हे नाव येण्यामागं कारण होतं की नायलॉन 6 हे जे पॉलिमर आहे ते न्यूयॉर्क आणि लंडन मध्ये पहिल्या वेळेस तयार केलं आणि त्याच्यासाठी लागणारं स्टार्टिंग मटेरियल हे होतं कोणतं आठवतंय? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम होतं. कोणतं? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तसंच मी सांगत आहे इथं की ते जे आहे तिथं 6 कार्बन ऍटम होते. इथंही हे पॉलिमर तयार होत असताना नायलॉन 6 तयार होत असताना कोणते मोनोमर लागले तर ग्लायसिन म्हणजेच 2 अमायनो इथेनोइक ऍसिड. या कार्बन ऍटम किती तर हे पहा, हा 1 आणि हा 2. ओके, म्हणून मी लिहितो 2 कार्बन ऍटम असलेला हा ग्लायसिन आहे. आणि हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंड मध्ये किती कार्बन येतं? हा 1 आणि हे 5, किती झाले मग 6. या कंपाऊंड मध्ये 6 कार्बन ऍटम येतं. म्हणून नायलॉन 6 इज द पॉलिमर विच इज मेड अप ऑफ 2 अमायनो इथेनोइक ऍसिड कंटेन 2 कार्बन and 6 amino hexanoic acid contain 6 carbon atom. आणि म्हणून हे पॉलिमर तयार होत असताना जे स्टार्टिंग मटेरियल लागलेलं आहे एकात 2 कार्बन ऍटम आणि दुसऱ्यात 6 कार्बन ऍटम आहेत, म्हणून त्या पॉलिमरचं नाव आहे नायलॉन 6. काय तर नायलॉन 6. ओके, हे जे पॉलिमर आहे आता वरचे जर आपण पाहिलं हा पॉलिएस्टर होता, त्याच्या अगोदरचा PSBV पॉलिएस्टर होता. पण नायलॉन 6 हा जो पॉलिमर आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणत्या लिंकेजेस आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात तर C डबल बॉन्ड ONH. आणि C डबल बॉन्ड ONH म्हणजे पेप्टाइड बॉन्ड असतो. कोणता असतो? पेप्टाइड, किंवा त्यालाच आपण अमाइड देखील म्हटलं जातं. म्हणून लक्षात ठेवा यालाच काय म्हणतो मी तर हा जो बॉन्ड आहे याला पेप्टाइड बॉन्ड म्हटलं जातं. पेप्टाइड किंवा यालाच अमाइड बॉन्ड देखील म्हटलं जातं. कोणता? पेप्टाइड किंवा अमाइड.
तर नायलॉन टू नायलॉन 6 इज अ पॉलीअमाइड पॉलिमर. कोणतं? पॉलीअमाइड किंवा पॉलीपेप्टाइड पॉलिमर असं देखील म्हणू शकता. ओके, नायलॉन टू नायलॉन 6 इज अ पॉलीअमाइड पॉलिमर. ओके, त्याचबरोबर हे जे नायलॉन टू नायलॉन 6 आहे ते कोणत्या रिएक्शन तयार झालं? या रिएक्शन मध्ये देखील OH आणि H कंबाईन होऊन काय बाहेर पडले तर H2 मॉलिक्युल्स बाहेर पडले तर, म्हणून ही पण कंडेन्सेशन टाइप ऑफ रिएक्शन आहे. कोणती? कंडेन्सेशन टाइप ऑफ रिएक्शन आहे. ओके, तर नायलॉन टू नायलॉन 6 इज अ कोपॉलिमर. लक्षात आलं का? नायलॉन टू नायलॉन 6 इज अ कोपॉलिमर म्हणजे दोन वेगळ्या स्टार्टिंग मटेरियल पासून ते तयार होतं. मोनोमर्स ऑफ नायलॉन टू नायलॉन 6 आर कोणते? ग्लायसिन आणि ओमेगा अमायनो कॅप्राइक ऍसिड. ओके, तर चला ग्लायसिनचा आयपीसी नेम काय तर त्याचा आयपीसी नेम आहे 2 अमायनो इथॅनोइक ऍसिड. लक्षात ठेवा, 2 अमायनो इथॅनोइक ऍसिड, 2 अमायनो इथॅनोइक ऍसिड. आणि याचं आयपीसी नेम काय? तर याचा आयपीसी नेम 6 अमायनो हेक्झॅनोइक ऍसिड. 6 अमायनो हेक्झॅनोइक ऍसिड हे आहे. 6 अमायनो हेक्झॅनोइक ऍसिड या प्रामुख्याने गोष्टी आहेत. नायलॉन टू नायलॉन 6 लक्षात आलं. आणि नायलॉन टू नायलॉन 6 याला असं नाव का पडलं? कारण नायलॉन टू नायलॉन 6 तयार होण्यासाठी लागणारे जे स्टार्टिंग मटेरियल आहेत 2 अमायनो इथॅनोइक ऍसिड यामध्ये 2 कार्बन ऍटम आणि 6 अमायनो हेक्झॅनोइक ऍसिड यामध्ये 6 कार्बन ऍटम, आणि म्हणून याला नाव पडलं नायलॉन टू नायलॉन 6. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि नायलॉन टू नायलॉन 6 मध्ये कोणत्या प्रकारच्या लिंकेजेस आहेत तर त्याच्यामध्ये पेप्टाइड म्हणजेच अमाइड लिंकेजेस आहेत. म्हणून नायलॉन टू नायलॉन 6 इज अ polyamide polymer and which is made up of condensation reaction. या गोष्टीही तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचे तर युजेस ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. काय पाहिजे आपल्याला? युजेस ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. तर या बायोडिग्रेडेबलचा पॉलिमरचा उपयोग कुठे केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जे काही दवाखाने असतात या दवाखान्यामध्ये आपल्याला माहिती आहे टाके देण्याची प्रोसेस असते किंवा ऑपरेशन, पोस्ट ऑपरेशन झालं तर जी बॉडी असेल ती शिवण्याचं काम असेल. तर मी असं म्हणतो बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आर युज्ड टू मॅन्युफॅक्चर सुचर्स. काय कशासाठी तर युजेस हे पहा, टू मॅन्युफॅक्चर लिहितो तुम्ही, टू मॅन्युफॅक्चर किंवा तुम्ही सांगतोय टू मॅन्युफॅक्चर द सुचर्स ऑफ सर्जरी. टाके देण्यासाठी वापरण्यात येणारा दोरा हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर पासून तयार केला जातो. त्याचबरोबर ड्रग रिलीज मॅट्रायसेस जे असतात, ड्रग रिलीज मॅट्रायसेस म्हणजे काय तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे औषध आहे याला जी कॅप आहे, ही जी कॅप आहे औषध घेण्यासाठी, तर ही औषध घेण्याची कॅप जी असते ही बायोडिग्रेडेबल पॉलिमर पासून तयार झालेली असते. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे वेगवेगळ्या कॅप्सूल टाइपच्या गोळ्या असतात, तुम्हाला माहित असेल असे कॅप्सूल टाइपची गोळी असते आणि त्याच्यामध्ये ड्रग असतं. तर हे जे कॅप्सूलचं कव्हर असतं तर ते कव्हर काय असतं? इट इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर असतं. काय असतं? आणि याच्यामध्ये ड्रग असतं. याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये ड्रग असतं म्हणजे केमिकल असतं, म्हणजे औषध असतं. आणि हे जे ड्रग रिलीज मॅट्रायसेस असतं तर हे जे असतं हे कशापासून असतं? तर इट इज मेड अप ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. कशापासून? बायोडिग्रेडेबल पॉलिमर पासून हे तयार झालेलं असतं. त्याचबरोबर गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यासाठी किंवा मेडिकल ऑफिसर जे डॉक्टर्स असतात ते अवयव प्रत्यारोप करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे जे इक्विपमेंट असतात ते इक्विपमेंट देखील बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे असतात. कृपया ही रिएक्शन लिहून घ्या. हे झालं डेक्स्ट्रॉन आणि हे झालं नायलॉन 6, नायलॉन 2, नायलॉन 6. ह्या गोष्टी लक्षात घ्या. ओके, कसं केलं तयार आपण लक्षात तुमच्या नायलॉन टू नायलॉन 6 when n number of 2 amino ethanoic acid and n number of 6 amino hexanoic acid on polymerization किंवा when n number of 2 amino ethanoic acid and 6 amino hexanoic acid is heated at high temperature under pressure on polymerization it gives nylon to nylon 6. फॉर्म्युला लिहायचे म्हणजे आपण फॉर्म्युला 2 amino ethanoic acid चा तो कसा OH CO CH2 NH2 नंतर 6 अमायनो हेक्झॅनोइक ऍसिड चा फॉर्म्युला COOH CH2 5 टाइम NH2. आणि कसं लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्ही तर हे जे दोन मोनोमर्स आहेत इकडचा H काढायचा, ह्या NH2 चा H, इकडच्या COOH चा OH काय निघून जाईल तर H2 निघून जाईल.
नंतर ह्याच्या पुढे जे NH2 आहे त्यातला कोणता बॉन्ड N आणि H बॉन्ड तोडायचा आणि इकडचा कोणता कार्बन आणि OH बॉन्ड तोडायचा. हा OH मागच्या H सोबत निघून जाईल आणि हा H पुढच्या OH सोबत निघून जाईल म्हणजे H2 निघून जाणार आहे आणि म्हणून इथं C डबल बॉन्ड O दिसतं तुम्हाला. C डबल बॉन्ड O नंतर CH2 हे CH2 नंतर NH हे NH. ओके नंतर हा नायट्रोजन आणि कार्बन यांच्यात बॉन्ड N बॉन्ड C नंतर C डबल बॉन्ड O हा CH2 5 टाइम NH आणि हा H तुटून गेला. हे झालं नायलॉन टू नायलॉन 6 टाइप्स ऑफ पॉलिमर. सो प्लीज राइट डाउन these reactions. ओके आपण हे पाहिलं रिएक्शन लिहून घेतलं असेल तुम्ही. ओके त्यानंतर आपण युजेस पाहू लागलो. युजेस काय तर हे तुम्हाला मी सांगितलं बायोडिग्रेडेबल पॉलिमरचा उपयोग हा ड्रग रिलीज मॅट्रायसिस साठी देखील केला जातो. युजेस ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आर युज्ड ॲज ऑर्थोपेडिक डिव्हाइसेस म्हणजे जे काही गुडघे म्हणजे सांधेवात सारखे जे रोग असतात किंवा गुडघ्याचं जी काही वाटी असते ती काढण्यासाठी किंवा टाकण्यासाठी जे काही ऑर्थोपेडिक डिव्हाइसेस असतात ते तयार करण्यासाठी देखील ह्या बायोडिग्रेडेबल पॉलिमरचा उपयोग केला जातो. इम्प्लांट्स अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी वापर केला जातो. सुचर्स म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर एखाद्या जागेचं ऑपरेशन झालं असेल ती जागा शिवण्यासाठी म्हणून टाके देण्यासाठी म्हणून जो दोरा वापरला जातो तो बायोडिग्रेडेबल पॉलिमरचा असतो. आणि ड्रग रिलीज मॅट्रायसिस मग त्या कॅप्सूलचा जे काही कव्हर असेल ते असेल किंवा आपण पाहतो औषध घेण्यासाठी जे काही चम्मच असतो किंवा जे काही टोपण असतं हे टोपण म्हणजे देखील बायोडिग्रेडेबल पॉलिमरचंच तयार केलेलं असतं. ओके हिअर वी स्टडी अबाउट बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. तो कोणकोणते बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आपण पाहिले लक्षात आहे तुमच्या. ओके द पॉलिमर्स विच कॅन बी डिग्रेडेड आणि लक्षात घ्या हे जे पॉलिमर्स आहेत कोणते PHBV नायलॉन टू नायलॉन 6 किंवा डेक्स्ट्रॉन हे पॉलिमर्स त्यांच्या ओन ते डिग्रेड होतात. त्यांची झीज होते त्यांचं डिकम्पोजिशन होतं किंवा या एन्व्हायरमेंट मध्ये असलेले ज्या बॅक्टेरिया असतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम ज्यांना आपण म्हणतो ते त्या पॉलिमरचं डिग्रेडेशन करतात आणि म्हणून या पॉलिमरचं डिग्रेडेशन झाल्यामुळं हे वातावरणामध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये कमी प्रमाणात आढळतात म्हणून हे पोल्युशनला कमी कारणीभूत असतात. ओके तर या झाल्या पॉलिमर आणि त्याच्या रिएक्शन्स. कोणते पाहिले आपण PHBV पॉली बीटा हायड्रॉक्सी पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे पॉली बीटा हायड्रॉक्सी ज्याला आपण म्हणतो PHBV चा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहे. PHBV जर आपण पाहिलं तर त्याचा लॉंग फॉर्म काय तर पॉली बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. ओके PHBV पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट हे त्याचा लॉंग फॉर्म आहे. थोडंसं नाव अवघड वाटतं. पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट हे एक पाहिलं. त्याचे मोनोमर कोणते PHBV चे मोनोमर 3 हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड आणि 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड हे आहेत. त्यानंतर दुसरं पाहिलं डेक्स्ट्रॉन. डेक्स्ट्रॉनचे मोनोमर्स कोणते तर 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनोइक ऍसिड आणि 2 हायड्रॉक्सी इथॅनोइक ऍसिड हे आहेत. आणि नायलॉन टू नायलॉन 6 याचे जर आपण पाहिलं तर ते आहेत कोणते तर त्याचे आहेत 2 अमायनो इथॅनोइक ऍसिड आणि 6 अमायनो हेक्झॅनोइक ऍसिड. हे तुम्हाला मी IUPAC नेम सांगितले. हे झाले बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. ओके सो this much content for today's lecture. Remaining part we will continue in next lecture. So thank you so much for today. Okay so please write down once these reactions. Okay.